त्यावेळेचे आमदार आहेत, आमदार चषकाचे आयोजक नाईट टुर्नामेंटचे ताहिर पाटील यांचं इथे आगमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत आमच्या व्यासपीठावर. आणि लगेचच मी विनंती करतो योगेश पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या हस्ते ताहिर पटेल साहेबांचा इथे सत्कार करायचा. आपण अनंत वाघ म्हणजे मॅगीने टॉस केला होता. आमदार सुभाष भोईर साहेबांनी मॅगीने जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले, आमंत्रित केले या ठिकाणी SP11ला बॅटिंगसाठी. आमदार संजय पत्नी यांचा संघ आघाडीला गेले ते आपण बघतोय. मंदार गरुडे आणि त्यांच्याबरोबर आहेत नरेश चावला उर्फ पापे. बघायचे स्ट्राईक कोण घेते या ठिकाणी, कारण पंच म्हणून गेले तर प्रफुल्ल पाडल आणि तसंच लक्ष्मण चौधरी मैदानावर पंचांची भूमिका या ठिकाणी पार पडतील. या लक्ष देऊया SP11 संघामध्ये आहेत मुकेश, त्यांच्यावर आहेत नरेश चावला उर्फ पापे, मंदार गरुडे, असलम शेख, दिस इज अ बिग नेम, मुकेश गावण आणि त्याच्यानंतर रणजित वैती म्हणजे चक्र्या, सियोग वैती द मॅन फ्रॉम नायगाव, जावेद शेख एक पण अजून एक चांगलं नाव, संदीप पवार, त्याच्यानंतर कमल मोरिया, राहुल, त्याच्यानंतर आपण बघतोय ते शुक्ला आणि शैलेंद्र गडेकर असा आसंघ आहे. गौरव शुक्ला आणि अप्रतिम चौकार मंदारच्या बॅटमधून. चेंडू भीमर, आघाडीला मंदार गरुडे आणि नरेश चावला उर्फ पापे मैदानावर. पॉवर प्ले आहे 2 षटकांचा. 2च क्षेत्ररक्षक तुम्ही बाहेर लावू शकता, एक क्षेत्ररक्षक तुम्ही बघू शकता. या ठिकाणी लॉंग ऑन लाईन एक मिड विकेटला आहे. गोलंदाज आपण बघतोय संतोष, कमिटी बॉक्सिंग कडून पुढचा चेंडू घेऊन चेंडू ऑन साईडला वळवायचा होता, फ्लाय झाला तो ऑफ साईडला. बघायचा आहे सुरक्षितपणे एक सिंगल कंप्लीट करतायत गरुड. एक ऑफ साईडला देखणा फटका बघायला मिळाला आणि एकंदरीत धावसंख्या आता पुढे सरकते ती SP11 या संघाची. या ठिकाणी आपण बघतोय ते 5च्या रूपाने. मागच्या वर्षी दीपक शाह, त्याच्यानंतर सतीश धुळे, सँडी, शिवाजी पाकचा, त्याच्यानंतर सुहास देवकर, टिळक चौक कल्याण आणि तसंच साई प्रसाद विरारचा आणि रजनी पटेल, शशी ब्राईटचा, हे सगळे खेळाडू आपल्याला सोडून गेले. त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली कालही आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहिली होती. 29 तारखेला याच वर्षी नाही मागच्या वर्षी 29 नोव्हेंबरला सगळ्या जुन्या खेळाडूंचं एकत्र गेट टुगेदर होतं आणि तेव्हा सुद्धा या सगळ्या खेळाडूंना सन्मान देण्यात आला आहे. नरेश चावला लेफ्ट हँडर फ्रॉम बोरोली, विस्फोटक फलंदाज. बघूया क्षेत्ररक्षण ऑफ साईडला आपण बघतोय. शॉर्ट टर्मिनला फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर आहे, मिड ऑफ आहे. चेंडू बॅडम पॅचच्या मध्ये बॉडमॅनचा वापर ऑन साईडला प्लेस केले. चेंडू वाईडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत दुसरी धाव घातक असू शकते. 2 धावा दिनेश होते फिल्डर. 2 धावांनी धावसंख्या सरकते ती 7 या धावसंख्येवर. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 तुम्ही या ठिकाणी बघताय. आज ओपन ग्रुप मधला हा पूल बी या ठिकाणी खेळला जातोय. फुल टॉस आहे, लॉफ केलंय, याच पद्धतीने खेळतात चावला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. तो गोवा गावचे विनोद दादा यांचे जवळचे मित्र आहेत आमच्यासोबत. त्यांचा सुद्धा तिथे सत्कार इथे करण्यात येईल. मी योगेश पाटील यांना विनंती करतो आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. त्या सर्व व्यक्तिमत्वांचा आम्ही सत्कार करतो. 4 जण आहेत इथे, 4घांचा इथे सत्कार लगेचच करण्यात येईल. ओव्हर टू काउंटर बॉक्स. नवीन गोलंदाज येतात गुड्डू. षटक संपतं पहिलं. P1 मध्ये 11 धावा. मंदारच्या बॅटमधून एक चौकार पॉइंटला बघायला मिळाला, क्लास चौकार. आणि दुसऱ्या बाजूला आपण पापेच्या माध्यमातून स्क्रीनच्या समोर एक चौकार आपण पाहिला. मंदार खेळतोय मैदानावर 5 वर, पापे खेळतोय मैदानावर 6 या धावसंख्येवर संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवले आहे. बिनबाद 11 धावसंख्येवर पहिला पॉवर प्ले मध्ये दुसरं पॉवर प्ले गुड्डूच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू होते. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल बघायला मिळेल. वंडर बॉय ऑफ टेनिस वर्ल्ड असं मंदारचं वर्णन आहे. आणि मंदार जर मागे वळून पाहिलं तर जवळजवळ 3 विकेट सातत्याने टेनिस विश्वात ते फलंदाजी करतायत, परफॉर्मन्स करतायत. आघाडीचे एक प्रमुख फलंदाज म्हणून ते ओळखले जातात. भरत वाघेल आणि मंदार ही जोडी अत्यंत परिचयाच्या टेनिस विश्वात. आघाडीला पाया कसा द्यावा याचं उत्तम उदाहरण मागच्या काही वर्षांमध्ये त्यांनी दाखवलंय.
गुड्डू समोरच्या स्टँडकडून हो अपेक्षापेक्षा जास्त उसवतोय चेंडू ऑफ साईडला कट केलाय बॅकफुट लावून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला चैता पाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझे वरदेवी आईचे अमरथर गावाला माझे वरदेवी आईचे अमरथर गावाला स्क्रीनवर प्रेक्षकांना बघू शकता थेट प्रक्षेपण करण्यात आले NBCच्या माध्यमातून 13 कॅमेरास या ठिकाणी आहेत गोलंदाज गुड्डू पुन्हा एकदा चेंडू बॅटम पॅचच्या मध्ये मंदार खोदून काढल्या त्या चेंडूला तुम्ही पाहिलं असेल आणि नो बॉल सुद्धा कॉल केलाय आणि फ्री हिट देण्यात आलेलं आहे पॉपिंग क्रीजच्या पुढे त्यांचा पाय गेलेला आहे त्यामुळे फ्री हिट त्यांना या ठिकाणी मिळणार आहे आणि मंदाने अक्षरशः चेंडू ब्लॉक होलमध्ये असल्यामुळे तो खोदून काढतायत पडता पडता खाली वाचले ते आणि या फटक्याने मंदारच्या बॅटमधून एकंदरीत आपल्याला मैदानावर 3 चौकार बघायला मिळालेत आणि 3 चौकाराच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत 20 या धावसंख्येवर चेंडू ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न बीट होत आहे त्या ठिकाणी चेंडू पुढे येते लिमिट ऑफला त्या ठिकाणी लक्ष्मण अगोदरचा तो चौकार होता ना तो गेला तो बॉल येस थँक्यू कन्फर्म केलं धावसंख्या 20 कारण 2 धावा ह्या सुद्धा महत्त्वाच्या असतात आमचे स्वयंसेवक सीमारेषेच्या पलीकडे बसलेले तेही या ठिकाणी कॉपरेट करतात समोर तुम्ही खुर्चीत बघू शकता या बाजूला सुद्धा बसलेले आहेत इथे आस्टम विजन आता थोड्या वेळासाठी या ठिकाणी थेट प्रक्षेपणच्या माध्यमातून स्क्रीनवर आपण पाहिला होता बॅटम पॅचच्या मध्ये पुन्हा एकदा स्ट्रेट बॅट शॉट स्क्रीनच्या समोर मंदार क्रिकेटमधला तंत्र आणि मंत्र या ठिकाणी दाखवत असताना आज 4था चौकार त्याच्या बॅटमधून येतोय आणि धावसंख्येला पुढे आकार देते 24 या धावसंख्येवर एकंदरीत बघूया त्यांनी चेंडू किती खेळलेत एकंदरीत मैदानावर 7 चेंडूमध्ये तब्बल धावा आपण बघतोय मैदानावर 13 धावा आलेले आहेत फार वेगाने 300 स्ट्रायकिंग रनने बॅटिंग करत असताना संघाच्या धावसंख्येला आकार देते P2 मध्ये 24 या धावसंख्येवर गुड बॅटिंग याच पद्धतीने ते खेळतात लिटल वंडर बॉय ऑफ टेनिस वर्ल्ड असं त्यांची ओळख आहे हो अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न उजव्या एसटीच्या बाहेर होता एका सेक्शन मध्ये डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मंदारच्या बॅटला लागून चेंडू डायव्हर्ट होतोय फिल्डर होते संतोष अनंत वाघ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय मुकेश गावण अशी फाईट आहे SP11 आणि सावकार 11 नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सावकार 11 फिल्डिंग घेतलं आणि आतापर्यंत मैदानात दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि धावसंख्या आपण बघतोय ती 25च्या रूपाने मंदार आणि नरेश चावला यांच्यामध्ये एका बाजूला टेक्निकली साऊंड प्लेअर आणि गरज पडल्यावर स्ट्रेट बॅटनी समोर खेळू शकतात मैदानाच्या चारही बाजूला खेळू शकतात आणि दुसऱ्या बाजूला चावला जो फार वेगाने विस्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो स्पेसिफिकली ऑन साईडला स्ट्रॉंग आहे तसंच ऑफ साईडला सुद्धा काही देखणे फटकेस एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ या विभागात खेळतात फिल्डिंग बघूया त्यांच्यासाठी ऑन साईडला कसं लावण्यात येते लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे मिड विकेटला आपण बघतोय एक फिल्डर आहे आणि हे 2 फिल्डर सर्कलच्या आतमध्ये एक शॉर्ट मिड विकेट आणि तसंच आपण बघतोय शॉर्ट फाईन लाईक यावेळेला मिस टाईममध्ये चेंडू खूप बॅटच्या वरच्या भागाला लागतोय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्या ठिकाणी गुड्डू या ठिकाणी चेंडू अडवत असताना खूप चांगली हाईट आहे गुड्डू याची जसं आपण जल्पेशचं पाहिलं प्रथमेशचं पाहिलं आणि या ठिकाणी गुड्डूची हाईटचा पूर्ण वापर करते तुम्ही बघू शकता त्याची गोलंदाजी जी शैली आहे याबद्दल ते ज्या वेळेला गोलंदाजी करतात पूर्ण आपल्या हाईटचा वापर करतात आणि चेंडू जेव्हा वरतून येतो लँड होतो त्यावेळेला फेस करणं बघणं व्यवस्थित आणि त्याला फेस करणं थोडंसं कठीण होण्याची शक्यता नाकारता येत नाही डावकरी फलंदाज नरेश चावला सामोरे जातील गुड्डू याला गुड्डू पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये काही चेंजेस सातत्याने या ठिकाणी करतायत ते म्हणजे मॅगी अग्रीप गुड्डू यांचा रनवे धावण्याचा त्यांचा आणि हा बघा रिलीज खूप वरतून टाकतायत यावेळेला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप लॉफ केलाय क्षेत्ररक्षक जज करतोय आणि परफेक्टली त्या ठिकाणी फिल्डर दिनेश तो जेल टिपतोय आणि पहिला फलंदाज दिनेश नाही संतोष आहे पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होते तो मैदानावर आपण बघतोय नरेश चावला उर्फ पापेच्या रूपाने विस्फोटक फलंदाज आहेत मात्र गुड्डूनी त्यांना चक्रव्यूह बनवला होता अडकतायत त्याच्यामध्ये एकंदरीत 4 चेंडूच्या सामोरे गेले आणि 4 चेंडू 6 धावा करतायत ते बादून तंबूत परत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी मैदानावर उतरतोय तो
अकबर ट्रायबल्सला टाइम शील्डला खेळणारा असलम शेख. टाटा नॅनो मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक सुप्रीमो चषकमध्ये असलम शेख यांनी पटकवलं होतं. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगली कॅप्टनशिप या आधारावरती मुंबईच्या महापौरांच्या शुभ हस्ते त्यांना देण्यात आलं होतं. बघायचं असलमवर फार मोठी जबाबदारी असेल मधल्या फळीमध्ये. संघ असा आहे SP चा मुकेश गावण, नरेश चावला, मंदार गरुडे, असलम शेख, रणजित वैती म्हणजे चक्र्या, सुयोग वैती, जावेद शेख, संदीप पवार, कमल मोरिया, राहुल सावंत, गौरव शुक्ला आणि शैलेंद्र घडेकर. नितीन कोळी, जंबो, अमोल वेतोस्कर, विजू मोरे, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स यांनी या संघाला रिप्रेझेंट केलंय, याचा उल्लेख केला पाहिजे. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाज संतोष येतोय, सामोरे जाईल त्याला मंदार गरुडे. धावसंख्या आहे ती 25, 12.5ची सरासरी आहे. ऑन साईडला बळवलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू चेस करतोय, चेंडू आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर तरीही गेलेला आहे. या ठिकाणी 4 धावा येत आहेत, एकंदरीत 5 चौकार आतापर्यंत आपण 4 धावा येत आहेत आणि एकंदरीत 5 बाउंड्रीज आतापर्यंत आपण या ठिकाणी बघायला मिळालेत. मंदारच्या बॅटमन धावसंख्या 29. भरपूर वेळा आमचे गुणलेखक थांबतात अंपायर मातून बाउंड्रीचं सिग्नल, बरोबर आहे, अंपायरच्या मार्फत सिग्नल आल्यानंतर त्याचं लिखाण या ठिकाणी करायचं असतं. आम्ही त्याच्यासाठी थांबत असतो भरपूर वेळा. दोघांकडे अनुभव, असलम आणि मंदारकडे जवळजवळ 20-22 वर्षाचा अनुभव या ठिकाणी कृतीत आणताना बघायचा आहे. ऑन साईडला फिल्डिंग बघतायत, मंदारसाठी फाईन लेग लाईक फिल्डर आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन लाईक फिल्डर आहे. ऑफ साईडला आपण बघतोय गल्लीमध्ये एक फिल्डर आहे, स्वतः आपण त्या ठिकाणी उभे आहेत. गुड्डू खूप चांगल्या पद्धतीने बाहेर निघाले, तिने एसटी सोडून चेंडूसाठी स्ट्रोकसाठी जागा बनवली, चेंडू आपल्याकडे येऊन दिला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह या ठिकाणी दाखवत आहेत आणि सिंगलनी मंदार आता संघाच्या धावसंख्येला पुढे नेत आहेत. 30 या धावसंख्येवर षटक मैदानावर 30 मार्गस्थ असताना स्ट्रायकर येते पहिल्यांदा असलम शेख. अत्यंत चांगला अष्टपैलू खेळाडू, गोलंदाजी करतात, फलंदाजी करतात, फिल्डिंगमध्ये चेंजेस, पॉइंट लाईक फिल्डर येतोय, कव्हर लाईक फिल्डर आहे, लॉंग ऑफ लाईक फिल्डर आहे, गुड आहे गल्लीमध्ये, एक शॉर्ट थर्डमॅन सुद्धा आहे. चेंडू ऑफ फॉली करून ड्राईव्ह करतोय, चेंडू येतोय आता मिड ऑफला. प्रदीप धावसंख्या सरकते ती आता पुढे, धावसंख्या पुढे सरकते ती 32 या धावसंख्येवर. स्ट्राईकला येत असलम, ऑन साईडला फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. संतोष शॉर्ट ऑफ लेंथ आहे, आफम पुल खेळलेत, मिड विकेटला चेंडू जातोय, शॉर्ट मिड विकेटला, एकच धाव मिळणार. पॅरलल थ्रो येतोय या ठिकाणी आणि धावसंख्या सरकते ती आता आपण बघतोय ती 33 या धावसंख्या. 12.5ची सरासरी, म्हणजे पहिल्या पॉवर प्लेमध्ये 11 धावा, दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 14 धावा. मंदार एका बाजूने किल्ला लढवत ठेवलाय आणि दर्जेदार काही शॉट्स आपल्याला पहिल्या चेंडूवर ऑफ साईडला पॉइंटला तो शॉट त्यांनी दाखवला होता. संतोष कॉमेंट्री बॉक्सिंगकडून पुढचा चेंडू घेऊन मंदार गरुडे आला, गरुडे यावेळेला ऑन साईडला वळवत आहेत चेंडू मिड विकेटला आणि सिंगल पूर्ण करून संघाच्या धावसंख्येला या ठिकाणी पुढे सरकवत आहे ते आपण बघतोय. 34 या धावसंख्या, 34. रोटेट करतायत स्ट्राईक आणि आत्ताच असलम आलेत, असलमची नजर बसायला पाहिजे चेंडूवर, सिंगल्सवर भर देत आहेत कारण मोठे फटके खेळण्यासाठी संतोष कुठे मुभा देत नाहीत. त्यांच्या या षटकात एकच चौकार पहिल्या चेंडूवर बघायला मिळाला होता. चेंडू लाफ केला यावेळेला असलमने, बघायचं क्षेत्ररक्षक जज करतोय त्या ठिकाणी. असलम मैदानावर बाद. आईचे पालखीला वाजतय कसा बँड यो कुंभारकन पाड्याचा, वाजतय कसा बँड यो कुंभारकन पाड्याचा, वाजतय कसा बँड यो कुंभारकन पाड्याचा.
त्याचबरोबर आमच्यासोबत व्यासपीठावर आहेत डोंबिवलीचे समाजसेवक सुदर्शन म्हात्रे साहेब आणि नंदू चौधरी यांना विनंती करतो आपण सुदर्शन म्हात्रे साहेबांचा सत्कार करायचा आहे. नंदू चौधरी यायचे पुढे आणि आपण सुदर्शन म्हात्रे यांचा आपण सन्मान करायचा आहे, सन्मानित करायचं त्यांना. त्याचबरोबर आमच्यासोबत अंबरनाथचे नगरसेवक मिलिंद पाटील यांचा सुद्धा इथे आम्ही इथे सन्मान करत आहोत, त्यांना सन्मानित करत आहोत. आणि मी नंदू चौधरी यांनाच विनंती करतो की आपण मिलिंद पाटील जे नगरसेवक आहेत अंबरनाथचे यांचा सुद्धा आपण इथे सन्मान करायचा आहे. थँक्यू, धन्यवाद. तर षटकं पूर्ण झाले 3, धावसंख्या झाली 34, सरासरीवर लक्ष घातलं 11.25. कारण पहिल्या षटकात 11 धावा, दुसऱ्या षटकात 14. संतोषने त्या कंपॅरिझनमध्ये चांगलं षटक टाकले, 9 धावा देत असताना 1 गडी बाद केले. आणि मैदानावर नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे रणजित वैती उर्फ चक्र्या, द मॅन फ्रॉम बोरोली. स्क्रीनवरती तुम्ही या सगळ्या मान्यवरांचा सत्कार सातत्याने बघतायत. हे मान्यवर सगळे सामना बघण्यासाठी अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहतात. आयोजक म्हणून आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळे या ठिकाणी सातत्याने मध्ये मध्ये तुम्हाला हे सत्कार बघायला मिळते. दादा अजूनही आपल्यामध्ये उपस्थित आहेत, मागे उपस्थित आहेत. त्या ठिकाणी आपण बघतोय रमेश रतन पाडेल लोकनेते सातत्याने सामना एन्जॉय करत आहेत. त्यांच्याबरोबर माजी नगरसेवक शरद गंभीरराव साहेब सुद्धा उपस्थित आहेत. आणि पुढे तुम्ही बघताय या ठिकाणी आमदार संजय पोत्ती साहेब या ठिकाणी उपस्थित जे सामना या ठिकाणी एन्जॉय करतायत. त्यांच्याबरोबर आहेत गोपाळ लांडगे साहेब या ठिकाणी गप्पा मारत असताना त्यांच्याबरोबर तुम्ही बघू शकता दादांना स्क्रीनवर. शिल्पकार आहेत दादा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा फक्त 18 तारखेला 9:52 रमेश रतन पाडल यांच्या शुभस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. त्यावेळेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. आणि 18 तारखेपासून सातत्याने तुम्ही 21 तारखेपर्यंत ग्रामीण संघांना 48 ग्रामीण संघांना पाहिलं. पूल ए मधून दहिसर संघ सेमीफायनलला पोहोचलाय, पूल बी मधून मोठेगाव पोहोचलाय, पूल सी मधून पोहोचलाय तो पडले आणि पूल डी चा सामना जो बाकी आहे तो उद्या सकाळी या ठिकाणी खेळण्यात येईल. आणि ओपन संघाच्या विषयी बोलायचं झालं तर त्विशा 11 हा संघ काल पूल ए मधून काल पोहोचलाय. संतोष सक्सेनाच्या षटकामुळे तो प्लेइंग 3 मध्ये पोहोचलाय. आणि या ठिकाणी आज एक संघ अजून एक पोहोचेल प्लेइंग 3 मध्ये जेव्हा चिठ्ठ्या टाकण्यात येईल. एकंदरीत ते तिन्ही पूल झाल्यानंतर 26 तारीख विसरू नका ज्या दिवशी तुम्ही या ठिकाणी ग्रामीणचे सेमीफायनल्स, ओपनचे सेमीफायनल्स, फायनल्स, पारितोषिक वितरण समारंभ, भारतीय संघातील नामांकित खेळाडू ज्यांनी संघाला लीड केलं आपल्या भारताला अजित वाडेकर आपल्यामध्ये उपस्थित राहतील. त्यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस समारंभ पार पाडण्यात येईल. आज संध्याकाळी भारतीय संघातील नामांकित यष्टीरक्षक आणि भरपूर वर्ष ज्यांनी सिलेक्शन कमिटीचे चेअरमॅन म्हणून कामगिरी पाहिली ते उपस्थित राहणार. अजित वाडेकर यांनी सुद्धा भरपूर वर्ष सिलेक्शन कमिटीचे चेअरमॅन म्हणून कामगिरी पार पाडलेली आहे. धावसंख्या 34. चेंडू या ठिकाणी आको आको में इशारा, यष्टीरक्षक दाखवतात की चेंडू मागे गेला. फलंदाजाला ही गोष्ट माहिती होती की चेंडू गेला नाहीये, हातात आहे. ही स्ट्रॅटेजी आहे म्हणजे फलंदाज पुढे सरकेल आपण त्याला बाद करू शकतो ही पद्धत असते. चक्र्या स्ट्राईकवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्रिफाचित बघायचा या ठिकाणी. पंचांना रेफर करण्यात आलेले आहेत, तिसऱ्या पंचांना या ठिकाणी. तर विनंती करतो आमच्या कार्यकर्त्यांना दुर्गामाता क्रिकेट संघ कटाईच्या थर्ड अंपायरने बघावा कंट्रोल रूम मध्ये आणि सांगावा एक्झॅक्टली काय झालंय. ती यष्टी चेंडू लागून यष्टी पडली की किपरच्या हाताने पडले बघावा लागेल. आणि त्यामुळे थर्ड अंपायरला हे रेफर करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय या ठिकाणी देण्यात येईल तो फलंदाज बाद आहे की नाही म्हणून. तर सामना तुम्ही बघताय ते SP 11 आणि तसंच सावकार 11 यांच्यामध्ये. बोला. ते एक पारितोषिक आलंय आजच्या दिवसापासून शेवटच्या सामन्यापर्यंत हे पारितोषिक कायम असणार आहे. स्वर्गीय शांतीबाई रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ प्रल्हाद मात्रे जे परिवहन समिती सदस्य आहेत यांच्या वतीने पारितोषिक दिलं जात आहे. स्वर्गीय शांतीबाई रतनबुवा पाटील यांच्या स्मरणार्थ सलग 3 षटकारासाठी 5555 आणि सलग 3 चौकारासाठी 3333 रुपयाचं पारितोषिक त्या फलंदाजाला दिलं जाईल. धन्यवाद. तर थर्ड अंपायर डिसिशन यायचं वाईड आहे चेंडू
वाईड चेंडू आहे मग प्रश्नच येत नाहीये. इथे थर्ड अंपायर म्हणजे बघण्याचा वाईड चेंडू आहे तो बाहेर गेला होता. पंचांचा इशारा आलेला आहे लक्ष्मण चौधरीने. तसंच स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय प्रफुलच्या माध्यमातून वाईड आहे त्यामुळे अवंतर धाव मिळणार. राहुल आणि राजेश पाटील दोघेही एक एक धाव या ठिकाणी ॲड करतायत. 35 धावाला एक अवंतर चेंडू सुद्धा या ठिकाणी मिळणार आहे. घटना काय घडली ते लक्ष्मण आल्यानंतरच आपल्याला कळू शकेल. अंपायर पॅव्हिलियनमध्ये आल्यानंतर फुल टॉस आहे लॉफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी मिड विकेटला आणि जेल घेतला जातोय आणि मैदानावरती चक्र्या बाद होतोय. तर ज्याचा उल्लेख मी 18 तारखेपासून या ठिकाणी करतोय, ज्या वेळेला 3 षटकार बसले तो खेळाडू अत्यंत विस्फोटक जावेद मैदानावर जातोय, ज्याच्या नावावर 8 षटकारांचा 4 कोपमधला विक्रम आहे जो अजून कोणी तोडलेला नाही आहे. तो फलंदाज आता उतरतोय मैदानावर कारण मिडल ऑर्डर सुरू झालेलं आहे. आघाडीला आले ते आपण पाहिलं मंदार गरुडे आणि पापे म्हणजे नरेश चावलाकडून अपेक्षा जास्त होती मात्र मैदानावर एकंदरीत 7 धावा बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर असलम शेखकडून अपेक्षा होती त्याने निराश केलं, चक्राने निराश केलं. रणजित अत्यंत चांगला फलंदाज आहे मात्र इथे निराश करतायत आणि आता जावेद उतरतोय आणि बघायचं मंदारला कोण या ठिकाणी साथ देते. मंदार एका बाजूने खेळतायत मैदानावरती वैयक्तिक 24 या धावसंख्येवर, ज्याच्यामध्ये आतापर्यंत प्रेक्षणीय या ठिकाणी 5 चौकार आपल्याला बघायला मिळाले. धन्यवाद राहुल. आणि संघाची धावसंख्या आपण बघतोय ती 35, गडी बाद झाले 3, षटक मार्गस्थ आहे मैदानावर 4थं. जास्त गॅप घेऊ नका, आम्हाला एकंदरीत 9 सामने खेळवायचे आहेत. काल संध्याकाळी प्रकाशाचा प्रॉब्लेम झाला होता. ओपन क्रिकेटमधले खेळाडूंनी नक्की खेळावं मात्र शंका आहे तेही दूर करावं. मात्र एकदाच ते होऊ द्या, मध्ये मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो. चेंडू त्या ठिकाणी दाखवण्यात येते. कॅप्टन क्रिकेट बॉल्स वापरण्यात आलेले आहेत या स्पर्धेसाठी आणि तेच चेंडू जो दाखवण्यात येते तुम्ही बघू शकता. एक छोटासा बॉक्स आहे ग्राउंडमध्ये जिथे प्रफुल्ल आता उभे राहतील आणि त्या बॉक्सच्या आतमध्ये तिकडे पाण्याच्या बाटल्या आहेत. चेंडूचा बॉक्स सुद्धा आहे, गरज पडल्यावर तिथून ते चेंडू दिले जाऊ शकतात. हा एक जसं आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये आपण बघतोय त्याच पद्धतीने एक वेगळी संकल्पना या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. प्रमोद रतन पाटील उर्फ राजू शेठ जे मनसेचे नेते तसंच सरचिटणीस आहेत महाराष्ट्राचे, त्यांच्या माध्यमातून यावर्षी क्रेन कॅमेरा आणि तसंच ड्रोन कॅमेरा ही संकल्पना आणि समोरचा 12 ते 13 पावलांचा जो स्टँड आपण बघतोय ही संकल्पना या ठिकाणी वापरली जाते. थेट प्रेक्षेपण ज्याचा उल्लेख केला ठाणे जिल्हा असो आणि तसंच आपण बघतोय या ठिकाणी रायगड आहे आणि तसंच आपण बघतोय पुणेपर्यंत आणि दुसऱ्या बाजूला नवी मुंबईपर्यंत हे थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. नाणेकरचे tenniscricket.in माध्यमातून सुद्धा हे 198 देशापर्यंत थेट प्रेक्षेपण होते. सामना सुरू होते. हार्दिक शुभेच्छा दादांमार्फत दोन्ही संघाला. पुन्हा एकदा चेंडू रिव्हर्स खेळले. व्हॉट अ शॉट. काल सनम आणि लालूकडून रिव्हर्स पाहिले आणि आज मंदारकडून सहसा खेळत नाहीत, फार रॅरली 2% किंवा 1% मंदारच्या बॅटमधून असे शॉट्स येतात आणि हा शॉट येतोय त्यांच्या मार्फत आणि चौकार आणि धावसंख्या पुढे सरकते ती आता 39 या धावसंख्येवर. 39 बघायचंय गोलंदाज विजय कमबॅक कसे करतायत या चौकाराच्या माध्यमातून. काल फार मोठा प्रश्न पडला होता सनम आणि लल्ला खेळत असताना की कुठे टाकावा चेंडू. ऑफ साईडला क्लास स्क्वायर ड्राईव्ह बॅकफुटला आले. त्यांचं बॅकचं एलिव्हेशन बघण्यासारखं असं व्ही शेपमध्ये घेतात मंदार आणि खूप चांगल्या पद्धतीने बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून काढतायत या ठिकाणी चौकारासाठी. एका बाजूला रिव्हर्स शॉट, एका बाजूला स्ट्रेट बॅटने फटका आणि चौकार आणि धावसंख्या तरी 7 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेले. स्वतः पोहोचतायत आता 32 या धावसंख्या 32 या धावसंख्या आणि संघाच्या धावसंख्येला 43 या धावसंख्या. 43 मध्ये 32 धावा मंदार गरुडे याच्या. नॉर्थ सेकंडला जावेद वाट बघताय स्ट्राईकसाठी. विजय लागोपाठ 2 चौकार मंदारच्या बॅटमधून. एक अत्यंत दर्जेदार टेनिस विश्वातला आघाडीचा फलंदाज त्याच्या समोर उभा आहे. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन चेंडू या वेळेला आउटसाइड एजला लागतोय. ड्राईव्ह करायचा होता, ऑफ साईडला लागला असता चेंडू एक्स्ट्रा कव्हरला गेला असता मात्र चेंडू आउटसाइड एजला लागून फ्लाय होतोय. तो आपण बघतोय त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला आणि कव्हर करेपर्यंत सिंगल पूर्ण करून संघाच्या धावसंख्येला मंदार आता आकार पोहोचवत आहेत. ते 44 या धावसंख्येवर षटक मैदानावर 4थं मार्गस्थ असताना
11ची मैदानावर आतापर्यंत या ठिकाणी बघायला मिळते. विस्फोटक फलंदाज जावेद येतोय आणि जावेदसाठी ऑन साईडला फिल्डिंग बघावे लागतील. ऑन साईडला बघूया लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग फिल्डर आहे, फाईन लेग वरती आपण बघतोय आणि स्वतः संगनायक आपण बघतोय. मॅगी या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला आहे, एक या ठिकाणी गली लेग फिल्डर आहे, पॉइंट लेग फिल्डर आहे, ऑफ साईडला कव्हर लेग फिल्डर आहे आणि लॉंग ऑफ आहे. विजय पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बॉटम हँडच्या माध्यमातून बॅक टू द बॉलर खेळून काढतायत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये त्याकडे विजय खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवतायत. जर अडवलं गेलं असता चेंडू चौकार गेला असता. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. तर षटक संपतायत 4, धावसंख्या 45, सरासरी 11.25. प्रसाद तर वळूया व्यासपीठावर. आपण तुम्ही पाहू शकता की प्रत्येक मॅनमध्ये जे मॅन ऑफ द मॅच जो दिलं जातं त्याच्यामध्ये एक टी शर्ट सुद्धा आहे. त्यामध्ये ब्लू स्टार ज्यांचे स्पॉन्सर आहेत ब्लू स्टारचे ते आमच्यासोबत आहेत व्यासपीठावर. विजय काळन यांचा सुद्धा इथे आम्ही सन्मानित करत आहोत त्यांना. तर फुलचंद पाटील यांना विनंती करतो की आपण विजय काळन यांना आपण सन्मानित करायचं आहे. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचमध्ये आपण एक टी शर्ट देत आहोत ब्लू स्टार आणि त्यांचे स्पॉन्सर आहेत आम्हाला पुरस्कर्ते आहेत आणि त्यांना इथे सन्मानित करतायत फुलचंद पाटील. धन्यवाद. धावसंख्या 45, षटक संपले 4, गडी बाद झाले 3, सरासरी 11.25. स्ट्राईकवर आहे जावेद. नवीन गोलंदाज येतोय राजकुमार. सामना बघतोय SP11 आणि सावकार 11. पूल बी मधला आजच्या दिवसातला प्रथम फेरीतला शेवटचा सामना. त्याच्यानंतर सेकंड राऊंड कडे आपण वळू. वाट बघतोय कधी एकदा धारूळ 11 आसंघ खेळण्यासाठी येतोय. यावेळेला अपील होतोय आणि पंचांचं बोट वरती येते. अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि जावेद हा फलंदाज. दिस इज अ बिग विकेट. आतापर्यंत जे फलंदाज बाद झाले नरेश चावला, असलम शेख, चक्र्या आणि आता जावेद शेख मैदानावर बाद होते आणि स्वतः परिस्थिती गंभीर असताना आता संघनायक मैदानावरती मुकेश गावण. अप्रतिम अष्टपैलू खेळाडू. बोलतात कमी, जे काय बोलतोय त्यांचा परफॉर्मन्स हे प्रसादचं वाक्य आहे. तेच मुकेशच्या माध्यमातून भरपूर बघायला मिळालंय आणि तोच मुकेश या ठिकाणी आता उतरतोय. MHB कॉलनी बोरिवलीमध्ये एक परिसर आहे. विजू मोरे, भरत वाघेला, मुकेश आणि तसंच मंदार गरुडे हे सगळे खेळाडू तिथूनच. जयेश दादरकर हे नाव घेतलं पाहिजे. श्रीकांत दादरकर, त्याच्यानंतर जयेंद्र ठाकूर, किशोर, टेनिस विश्वातले हे सगळे अत्यंत दिग्गज खेळाडू बोरिवलीला बिलॉंग करतात. रोहित शर्मा पायड स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथूनच आपण त्याचा खेळ पाहिला. मुंबईच्या माध्यमातून, भारताच्या माध्यमातून आणि काहीतरी सूचना केली मंदार यांनी मुकेश आल्याबरोबर आणि बघायचंय मुकेश ते इम्प्लिमेंट कुठल्या पद्धतीने करतायत. गोलंदाज राजकुमार. विकेट मिळाले त्यांना पहिल्याच चेंडूवर. शेवटचं षटक सुरुवात चांगली केली आहे त्यांनी. चेंडू बॅडम पॅटच्या मध्ये खोदून काढलाय, ऑफ साईडला प्लेस केलाय, क्षेत्ररक्षक मागे आहेत, पहिली धाव पूर्ण केलंय. मंदार थांबवतायत, विकेट्स गेलेत. अशा वेळेला स्ट्राईक मंदार स्वतःकडे देत आहेत कारण मंदारला फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय. स्ट्राईक जितकं मंदारकडे येईल तिथे धावा येऊ शकतात ही गोष्ट त्यांना माहिती असल्यामुळे मंदार थांबवतायत मुकेशला. सिंगलने मुकेश स्वतःचं खातं उघडते. धावसंख्येला पुढे सरकवते 46 या धावसंख्येला. तर चांगलं कॉन्टेस्ट राजकुमार आणि मंदार गरुडे यांच्यामध्ये. रेफर केलंय, येस रेफर करण्यात आलंय रनआउटसाठी. नाही, आतमध्ये थर्ड अंपायर बोलवत आहेत ते बॉलिंगच्या ऍक्शनसाठी या ठिकाणी. कारण ज्या ज्या वेळेला बॉलिंगचा ऍक्शन संशयास्पद असेल त्या वेळेला आतमध्ये तिसऱ्या पंचांना बोलवण्यात येते. त्याचं कारण अपीलची गरज नाही आहे. तिसऱ्या पंच जातात आणि तिसरे पंच जाऊन जवळून 22 यार्डमध्ये त्या पंचात जे गोलंदाज असतात त्याची जी ऍक्शन आहे ते बघतात आणि जर शंका असेल तर त्या पद्धतीने निर्णय दिला जातो. शंका नसेल तर ते तिसरे पंच परततात. असं चित्र बघायला मिळालंय. उद्देश पारदर्शकता, उद्देश फायर क्रिकेट, उद्देश चांगलं क्रिकेट रसिकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी तिसरा पंच आपल्याला आतमध्ये येताना दिसतोय. तर राजकुमार सामोरं जातील गरुडे याला. गरुडेकडून आतापर्यंत आपल्याला 6 चौकार बघायला मिळतात. खेळतायत मैदानावर 33 वर 33 या धावसंख्येवर घेतात. 33 धावांमध्ये 7 चौकार. अतिशय चांगला स्टान्स, कॉपी बुक स्टाईल तुम्ही बघू शकता. सामोरं जातील राजकुमार यांना. तिसरे पंच आलेले सज्ज झालेले. राजकुमार कॉमेंट्री बॉक्सिंगकडून सज्ज होतोय या ठिकाणी. राऊंड द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. गरुडे लवकर घेत आहेत. अपील होतोय. पुढचं काम एसटी रक्षक त्या ठिकाणी करतायत. मंदार ऑन साईडला खेळायचा प्रयत्न होता. गरुडे बाद होत आहेत. दिस इज अ बिग विकेट.
ज्या फलंदाच्या बॅटमधून धावा एसपी संघासाठी येत होत्या त्याच फलंदाजाला धक्का या ठिकाणी राजकुमारने दिले याचा उल्लेख या ठिकाणी केला पाहिजे. शेवटचे षटक टाकण्यासाठी आलेत, एकच धाव दिले 3 चेंडूमध्ये आणि तब्बल 2 गडी त्यांनी परत पाठवलेले आहेत. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर संतोष, गुड्डू आणि विजय यांना मंदारला बाद करता आला होता, मात्र ते यश राजकुमार या ठिकाणी शेवटच्या षटकात टाकताना बाद करून दाखवत आहेत. तो बघू शकता दादाना या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने वेगळ्या मुद्रामध्ये सामना एन्जॉय करतायत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम. काल तुझा तुम्ही पाहिलं खाली उतरल्यानंतर सगळ्या प्रेक्षकांना भेटण्यासाठी प्रदर्शनीय सामना जेव्हा होता त्या प्रेक्षकांना भेटण्यासाठी खाली उतरले होते. आणि या ठिकाणी बँड पथक जी बघतोय प्रशांत संजय पाटील हे जे संकल्पना बघतोय त्यांच्याच माध्यमातून या काट्या गावातील बँड पथकचे कलाकार आहेत. ड्रीम्स अकॅडमीचे आमचे कलाकार मध्ये मराठी संस्कृती, मराठी गाणे, मराठी संगीत सातत्याने त्याच्यावरती हे नृत्य करताना मुलं दिसत आहेत. आता ते विश्राम घेते, थोड्या वेळाने त्यांना इन ॲक्शन मध्ये आपण पुन्हा एकदा बघू शकू. प्रत्येक वर्षी नाविन्य कसं दाखवलेला प्रयत्न असतो. 46 फॉर द लॉस ऑफ 5. धन्यवाद राहुल. निम्मा संघ परतलाय. नवीन फलंदाज मैदानावर येते शैलेश. हा प्रसाद बोलायचं आहे. नेक्स्ट मॅच धारोळ वर्सेस श्रेयस 11. धारोळ संघाचे कर्णधार आणि श्रेयस 11 संघाचे कर्णधार. नाणेफेकीसाठी व्यासपीठावर ताबडतोब यायचं आहे. सुयोग गेलेत मैदानावर. सुयोग वैती ऑन साइडला स्वीप केलंय. चेंडू ट्रॅव्हल होते फाईन लेगला. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. गडगड दरवाजा. नायगाव तालुक्यामध्ये नायगाव एक अत्यंत सुंदर परिसर आहे. त्याच्यामध्ये कोचीवडे एक गाव आहे. त्या कोचीवडे गावाला बिलॉंग करतो सुयोग वैती. लाफ करण्याचा प्रयत्न बीट होत आहेत त्या ठिकाणी. अँगल होते. चेंडू प्रेक्षक टाळ्या वाजवून अभिनंदन करतायत गोलंदाज राजकुमार ज्यांनी 2 गडी सुद्धा बाद केलेत. बांधून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मुकेश आणि सुयोग एकमेकांची चर्चा करतायत. याच गावातून जंबू, गिरीश, नितीन, सुयोग वेती, नितीन कोळी. लेदर क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात या गावात वसई कोल्ड्समध्ये खेळलं जातं. चांगले क्रिकेटर आहेत सुयोग वैती. सूचना पुन्हा एकदा संघनायकाकडून राजकुमार याला. धावसंख्या थांबली आहे ती 50 वरती. धावसंख्या इनफ आहेत का? 10ची सरासरी आहे. मात्र ही सुरुवातीला 11ची पाहिली होती आणि दुसऱ्या षटकात ही 12.5 होती जेव्हा मंदार खेळत होते मैदानावरती. चांगली बॅटिंग केली मंदारेने. राजकुमार शेवटचं षटक मार्गस्थ. लॉफ केला ऑन साइडला. मिड विकेटला चेंडू जाते. पहिली धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावांसाठी निघालेले. धाव घातक असू शकते आणि पंचांचं बोट वरती येते. त्यामुळे एकच धाव या ठिकाणी पूर्ण होते आणि या सिंगलने धावसंख्या झाली 51. टार्गेट आहे 52. 5 षटकामध्ये आस्किंग 100 आहे 10.40. 10 किंवा 11 धावा कराव्या लागतील. याचा श्रेय देईन मी सगळ्यात जास्त राजकुमार याला. अप्रतिम गोलंदाजी केली. संतोषलाही श्रेय देईन. संतोषने पहिल्या षटकात जरी 11 धावा दिल्या असल्या तरी सेकंड स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली. बॅक टू प्रसाद. दारोळ संघातील संघनायक इथे असतील तर त्यांना विनंती आहे त्यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. दारोळ 11 दादानी हा जो संघ या ठिकाणी आपली जी मुलं आहेत त्यांना शेवटी कारण आदिवासी क्षेत्रातली जी मुलं आहेत त्यांनाही तेवढंच क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळायला पाहिजे याबाबतीत शंका नाही. आणि दादांचा जो फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी हा परिसर आहे. तर या मुलांना संधी दिली आणि त्या मुलांनी संधीचं सुवर्ण केलंय. ज्यावेळेला इच्छापूर्ती 11ला 42 धावा त्यांनी करून दिल्या होत्या. दारोळचे कॅप्टन यांनी संपर्क साधावा. प्रसाद निवेदन सुरू करावं. तुमच्या व्यासपीठावर काही मान्यवरांचं आगमन आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. युवासेना पनवेल तालुका नितीन म्हणजे उर्फ अभि पाटील यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. त्याचबरोबर माजी महापौर भिवंडीचे माजी महापौर त्याचबरोबर जास्वंतीताई पाटील यांचं सुद्धा आम्ही हार्दिक आभार इथे व्यक्त करत आहोत त्यांनी इथे उपस्थित दाखवल्याबद्दल. त्याचबरोबर माजी नगरसेविका कल्याण डोंबिवली महानगरपालिका रत्नाताई म्हात्रे यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. आणि त्याचबरोबर चिकणघर कल्याणचे निलिमाताई भोईर यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. धारोळ संघाचे कर्णधार चला व्यासपीठावर जवळ यायचं आहे आणि लागणे नाणेफेचा इथे कौल करून गेले. समोरचा संघ जो आहे श्रेयस 11 या संघाचा कर्णधार योगेश पेंडकर इथे आलेला आहे. दारोळ संघाचे कर्णधार ताबडतोब व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. याच्यानंतर होणारा सामना द्वितीय फेरीतला दारोळ 11 विरुद्ध श्रेयस 11. दारोळ 11 या संघाने इच्छापूर्ती संघाला 42 धावा करून दिल्या होत्या
आणि श्रेयस 11 या संघाने सुद्धा चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी दाखवला. या दोघांमध्ये सेकंड राऊंड मधला सामना तुम्ही एन्जॉय करू शकाल. आघाडीची जोडी मैदानावर उतरते. सामना जिंकण्यासाठी दाबा करायचे 52. आस्किंग 100 आहे 10.5, 10 किंवा 11 दाबा या ठिकाणी करावा लागतील. सामना जर जिंकायचा असेल तर टॉस होते. प्रसाद घे निवेदन. मी विनंती करतो आमच्या व्यासपीठावर कल्याण जिल्ह्याचे प्रमुख शिवसेना गोपाळ लांडगे साहेब यांच्या वतीने आम्ही हा नाणवीचा इथे कौल करत आहोत. धारोळ वर्सेस श्रेयस 11 आणि आमच्यासोबत आहेत व्यासपीठावर शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे साहेब यांच्या हस्ते आम्ही हा नाणफीचा इथे कौल करत आहोत. धारोळ वर्सेस श्रेयस. शहरी विभागातला आजच्या दुसऱ्या फेरीतला पहिला सामना नाणवीचा कौल जिंकला श्रेयसने. आणि पाहूया काय स्वीकारतात. क्षेत्रक्षण स्वीकारलंय, गोलंदाजी स्वीकारली आणि अहमदीच्या फलंदाजीला ते धारोळ संघाला. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद. तो धावतं वर्णन तुम्ही ऐकताय ते श्रेयस 11 यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फिल्डिंग घेतलाय. याच्यानंतर होणार सामना धारोळ 11 आणि श्रेयस 11 यांच्यामध्ये. तर धारोळ 11ला बॅटिंग करताना बघू शकू मागच्या वेळेला ज्याचं वेळेला चुका आहेत बॅटिंगच्या माध्यमातून दावा कमी झाले होते ते दावा कशा वाढतील या पद्धतीने प्रयत्न करतील. आघाडीची जोडी आपण बघतोय. स्वतः कॅप्टन अनंत वाघ मॅगी मैदानावर आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी उतरत आहेत. आस्किंग 100 10 किंवा 11 म्हणजे 10.5चा आस्किंग 100 आहे आणि प्रति षटकाच्या मागे या ठेवावे लागतील. सामना सुरू करावा. वेळ जास्त घेऊ नये. SP 11चे कॅप्टन मुकेश यांना विनंती आहे. अजून याच्यानंतर भरपूर सामने आहेत. संध्याकाळी वेळेचा फार मोठा प्रश्न पडतो. आम्ही आत्तापर्यंत 18 तारखेपासून 9 सामने सकाळी 8 वाजून 42 मिनिटं किंवा 45 मिनिटांनी चेंडू पडायचा आणि संध्याकाळी 5:20 किंवा 5:15 पर्यंत सगळे सामने पूर्ण करायचो. काल पहिल्यांदा असं झालं की काल 6:20 पर्यंत सामना या ठिकाणी सुरू होता. आज 2 टावर्स तुम्ही बघू शकता. या ठिकाणी एका बाजूला या ठिकाणी टावर उभं केलं. लागले तर लाईट्स लावावे लागतील. एक टावर आहे. दुसऱ्या टावरला सुद्धा लाईटचं प्रोव्हिजन करून ठेवलं आहे. तशी वेळ आली तर लाईट्स ऑन करण्यासाठी. तशी वेळ येणार नाही कारण आम्हाला सगळे पूल क्लिअर करायचे आहेत. पुढे आमच्याकडे दिवस नाही आहेत. प्रत्येक पूल क्लिअर केला तरच 26 तारखेला सेमीफायनल फायनल चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही करू शकू. हां बोलायचं काय. तर 26 तारखेला एक रात्री प्रेक्षणीय सामना आहे. त्याच्यासाठी लाईटची व्यवस्था करण्यात येते. तर गोलंदाज संदीप आघाडी आले तर अनंत आणि संदीपच. पहिला चेंडू गोलंदाज संदीप पवार लेदर खेळणारे खेळाडू आहेत. हे सुद्धा स्ट्राईकवर आहेत. मॅगी नॉन स्ट्राईकवर आहेत राठोड. पॉवर प्ले चालू आहे. राऊंड द विकेट हवेत खेळले. चेंडू मात्र मुकेश त्या ठिकाणी फार वेगाने त्या चेंडूला पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी अडवत असताना सिंगल पूर्ण केले आणि धावसंख्या सरकते आता ती 1 वर. स्ट्राईकवर येतोय राठोड संदीप राठोड. संदीप आचार्य पाहिलं. संदीप नारकर उर्फ मायकल एक अत्यंत घातक फलंदाज होता. टेनिस विश्वामध्ये मॅचलेस या संघाच्या माध्यमातून खेळायचा. इथे बघतोय आपण संदीप राठोड आणि गोलंदाज सुद्धा संदीपच आहेत संदीप पवार. ऑन साईडला खेळलेत. मिड विकेटला सुयोग. सांगतायत चेंडूवर लवकर ये, वेळ घेऊ नकोस, 1-2 स्टेप पुढे ये. सामना SP 11 आणि सावका 11 असं बघताय तुम्ही या ठिकाणी. संदीप ऑन साइडला उचललाय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. ओ व्हॉट अ टायमिंग. मॅगी
टॉस झालेला आहे. द्वितीय फेरीतला सामना धारोळ 11 विरुद्ध श्रेयस 11 असं बघू शकाल. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतलं श्रेयस 11च्या कॅप्टननी. वॉट अ 6 मॅडियाच्या मार्फत कमबॅक कशी करतात बघायचं आहे. संदीप पवार पुन्हा एकदा उचललंय. ओ ब्युटिफुल एलिव्हेशन ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या बाहेर अजित वाडेकर स्टँड मध्ये 6 धावांसाठी आपला दर्जा दाखवत लागोपाठ 2 षटकार मारत असताना आणि या पहिल्या षटकात आस्किंग नड्डेच्या पलीकडे धावा मॅगीनी संघनायक म्हणून करत असताना स्पष्ट केलेले आहेत. याच पद्धतीने आम्ही खेळणार आहोत. 14 धावा कुठलेत बघायचं आहे. थांबवावं लागेल. जावेद चर्चा करतायत, असलम चर्चा करतायत संदीप पवार बरोबर. कुठल्या पद्धतीने या ठिकाणी अनंत वाघ उर्फ मॅगी याला गोलंदाजी करावी लागेल. अतिशय चांगलं फुटवर्क. सामना लगेच सुरू करावा, जास्त वेळ घेऊ नये. पॉवर प्ले चालू आहे. पॉवर प्लेचा योग्य उपयोग या ठिकाणी मॅगी करत असताना सज्ज संदीप पवार याला सामोरं जाईल. ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅन चावला उभेत बॅकवर्ड पॉईंटला. असलम येत आहेत तर शॉर्ट कव्हरला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर पण बघतोय. जावेद सुद्धा या ठिकाणी मिड ऑफला उभेत सज्ज. संदीप पवार पुढचा चेंडू घेऊन लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू अपेक्षापेक्षा जास्त वरती आलाय. बीट होत आहे, चावला येतात त्या ठिकाणी मात्र कव्हर करेपर्यंत कुठलीही धाव नाही. षटक संपते पहिलं. 2 षटकार बसले या षटकामध्ये ते म्हणजे मॅगीच्या माध्यमातून. आणि पहिल्या षटकात आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 10.5 धावती ठेवली जाते. 15च्या रूपाने जिंकण्यासाठी धावा दिलेले 52, त्याच्यातल्या 15 धावा आलेले आहेत आपण बघतोय. अजूनही मैदानावर 37 धावांची गरज आहे. षटका बाकी आहे 4. आस्किंग रन रेट आहे 9.25. 9 किंवा 10 धावा प्रति षटकाच्या मागे करावा लागेल. आस्किंग रन रेट 10.5 वरून 9.25 वर या ठिकाणी संघनायक आनंद वाघ उर्फ बॅगी यांनी आणलंय. प्रसाद या षटकाबद्दल निश्चित एक नेहमीची स्टाईल आहे बघा मॅगीची. या विभागातनाच आमच्या कल्याण डोंबिवली विभागातनं अंबरनाथ विभागातनं नेहमीच चांगला परफॉर्मन्स देतो. त्याच्याबरोबर अजून एक दिनू कांबळे आहे, प्रदीप कोळेकर, एक दर्जाचे एक अत्यंत दर्जाचे चांगल्या दर्जाचे खेळाडू आहेत. एक चांगला संघ मानलाय मॅगीने, खरंच कौतुक करेन. आणि या मुवमेंटला बंडे बॉयज त्याच्या समोर मात्र हा चांगला परफॉर्मन्स दिला. 15 धावा पहिल्या षटकाखेर कुठल्या आहेत आणि लक्ष आहे ते 52 धावांचं. निश्चित आपल्या जे रिक्वायर रन रेट आहे त्याच्या पावलावर व्यवस्थित पाऊल ठेवतोय निश्चित म्हणेन तू हा संघ सावकार 11. धन्यवाद प्रसाद. तेच बरोबर आहे प्रसाद. रिक्वायर्ड रन रेटच्या पलीकडे या ठिकाणी धावा बघता स्पेसिफिकली मॅगीच्या माध्यमातून बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. आणि 14 धावा आहेत कारण ते एक चेंडू डॉट होता राहुल, त्या चेंडूमध्ये धाव काढली नव्हती. ती 15 नाही आहे तर 14 धावा आहेत. दोन्ही आमचे गुणलेखक या ठिकाणी प्रत्येक षटकानंतर रिकन्साईल करत असताना आपल्याला या ठिकाणी देत आहेत. गोलंदाज येतोय असलम शेख. सामोरं जातील त्यांना फलंदाज आहे राठोड. चेंडू बॅटम पॅचच्या मध्ये बॉटम हँडचा वापर. झेल असणार. प्रश्न आहे कोण घेणार एवढा लांब. झेल टिपले. ओढ कॅच मुकेश चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची कुटगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची कुटगोवरा देवी येल जायली तुझे. ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की असलम शेख समोर आले, तुम्हाला आठवण करून देतो सर. मगाशी तुम्ही ज्याप्रमाणे 13 खेळाडूंची नावाची घेतली ती दुबईला जाऊन परफॉर्मन्स केला, त्यापैकी 2 खेळाडू जे पहिल्या अगोदर तिथे गेले होते त्यामध्ये असलम शेख आहे आणि भरत लोहार. या 2 खेळाडूंची नाव मी सर्वात प्रथम घेईन जे पहिल्यांदा जाऊन त्यांनी दुबईमध्ये परफॉर्मन्स दिला आणि त्यानंतर आपण बाकीचे 13 खेळाडूंना आपण तिथे पाहिलं. येस सर प्रसाद. मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. वॉट अ कॅच. कमिटमेंट या ठिकाणी दाखवत असताना काल आपण संध्याकाळचा तो झेल अजूनही डोळ्यासमोर आहे. जेव्हा तो झेल टिपला गेला तो श्रेयस इंदुलकरचा अप्रतिम झेल टिपा तुम्ही बघू शकता. काशीनाथ पाटील आमचे पिलर जयदुर्गा माता क्रिकेट संघ कटाईचे त्यांच्या माध्यमातून बक्षीस आहेत. इथे तुम्ही बघताय रतनभाऊच्या कटआउटला लागलं 3000 आणि तसंच विनोदजी विजयजी तसंच आमच्या लोकनेते रमेशजी रतन पाटील आणि तसंच राजू शेठ यांच्या कटआउटला जर लागलं तर त्या ठिकाणी 2000 आहेत. तसंच दिवंगत कामगार नेते रतनभाऊच्या कटआउटला लागलं तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक सातत्याने ठेवले. दिनेश कांबळे नवीन फलंदाज आले. डीके आज मात्र कालच्या कंपॅरिझन मध्ये ओपन क्रिकेटला प्रेक्षकांनी फार मोठा प्रतिसाद दिलाय. त्याची 2 कारणं असू शकतात. एक प्रेम स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 दुसरं आज सुट्टीचा दिवस होता रविवार, त्यामुळे प्रेक्षक फार मोठ्या संख्येने या ठिकाणी एन्जॉय करतात क्रिकेट असं म्हणायला हरकत नाहीये.
मात्र ओपन क्रिकेटच्या कंपॅरिझनमध्ये ग्रामीणवर जे प्रेम केले प्रेक्षकांनी 18 तारखेपासून मी पाहिलंय प्रचंड मोठ्या संख्येत प्रेक्षक आणि मला आठवते 2014 सालातील ती गर्दी अंतिम सामन्यातील अगदी बाउंड्रीच्या पलीकडे सुद्धा प्रेक्षकांना बसायला संधी देण्यात आली होती आणि जेव्हा 26 तारखेला ही गर्दी तुम्ही बघू शकाल जेव्हा ग्रामीणचे आणि ओपनचे सेमीफायनल फायनल खेळले जातील. अजित वाडेकर संध्याकाळी उपस्थित असतील, दादांच्या उपस्थितीमध्ये राजू शेठच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ या ठिकाणी संध्याकाळी तुम्ही एन्जॉय करू शकाल. त्याच्यानंतर एक प्रेक्षणीय सामना सुद्धा या ठिकाणी खेळताना तुम्ही बघू शकाल. त्याच्यासाठी लाईटची अरेंजमेंट या ठिकाणी सुरू आहे. तर असलम यशस्वी गोलंदाज सामन्यामध्ये येतोय. आज आता विकेट मेल्यामुळे नवीन फलंदाज आहेत दिनेश कांबळे जे लेफ्ट हँडर आहेत, सामोरे जातील असलम शेख यांना. चेंडू बघायचंय, लॉफ करण्याचा प्रयत्न, सिंगल त्या ठिकाणी पूर्ण होते. पंचांकडे बघावं लागेल आपल्याला. मात्र ही चेंडू बॅट अँड पॅड आहे त्यामुळे फलंदाजा खात्यात जाईल. पंचांकडून सिग्नल असता तो अवंत रस्ता, मात्र बॅट असल्यामुळे सिंगल, धावसंख्या सरकते ती 16. स्ट्राईकवर पुन्हा एकदा मॅगी, अनंत वाघ वर्सेस मॅगी. प्रसन्न होते आल्याबरोबर मॅगीचं एकंदरीत प्रसन्नता टॉसला आल्यानंतरच लक्षात आलं की आज ते फॉर्ममध्ये आहेत आणि तीच प्रसन्नता आपल्याला 2 षटकाराच्या माध्यमातून पहिल्या स्पेलमध्ये संदीप पवारच्या षटकामध्ये बघायला मिळालं होतं. म्हणून असलम लगेच पिक्चरमध्ये आलेत सामना आपल्याकडे वळवण्यासाठी. चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत, गरज आहे का अनंत वाघ सारख्या मॅगी खेळूला असे फटके. मात्र आधुनिक क्रिकेटमध्ये असे फटके खेळले जात आहेत सातत्याने. आमदार संजय पोतनीस या ठिकाणी क्रिकेट एन्जॉय करत असताना आमच्या डाव्या बाजूला. विसरू नका सुप्रीमो चषक 10 एप्रिलपासून 17 एप्रिलच्या दरम्यान एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर कलिना इथे सांताक्रूजला तुम्ही बघू शकाल. थेट प्रक्षेपण त्याचंही असतं. मात्र फक्त स्पर्धा संध्याकाळी असते. संध्याकाळी 6 वाजल्यापासून सुरू होते, ती मध्यरात्री 12 पर्यंत ती स्पर्धा खेळली जाते. संदीप पाटील मागच्या वर्षी बक्षीस समारंभासाठी उपस्थित होते. MCAने आपले सिलेक्टर्स पाठवले होते. 22 खेळाडूंची निवड झाली. सांताक्रूजच्या एका बाजूला जसं इथे ग्रामीण खेळतात तिथे सुद्धा सांताक्रूजचे संघ एका बाजूला खेळतात, त्यांना बक्षीस वेगळं असतं आणि ओपनच्या संघांना सुद्धा आमंत्रित करण्यात येतं सगळ्यात राज्यातील. असलम शेख पुढचा चेंडू घेऊन बॅडम पॅटच्या मध्ये बॉडमॅनचा वापर मॅगी मार्फत ऑन साईडला प्लेस करताय. चेंडू जाते डीप मध्ये. मुकेश स्वतः संघनायक त्या ठिकाणी आहेत. खूप चांगलं कमिटमेंट. गावन याच पद्धतीने फिल्डिंग करतात ते मागचे 22 वर्ष बघतोय. याच पद्धतीने त्यांचं फिल्डिंग असतं. जे काय बोलतं ते त्यांचा परफॉर्मन्स आणि या सिंगल धावसंख्या सरकते ती 17 या धावसंख्येवर आणि स्ट्राईक येते लेफ्ट हँडरकडे दिनेश कांबळेकडे. कॉन्टॅक्ट चांगलं असेल. असलम मंदार फिल्डिंगमध्ये चेंज करतात. त्याचं कारण अनुभव 3 डिकेटचा आणि तो अनुभव या ठिकाणी सातत्याने दाखवत असताना एक सामना मंदारचा 30 वर्षातला माझ्या लक्षात आहे. समोरच्या संघाला 35 धावांचं टार्गेट होतं आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्स खूप चांगलं, कॅप्टनशिप खूप चांगल्या पद्धतीने अनुभव असल्यामुळे ते दाखवत आहेत. लेदर क्रिकेटच्या माध्यमातून 135 एक त्यांचा उच्चांक आहे. बॅटिंगच्या माध्यमातून असलम सज्ज होतोय. समोरच्या स्टँडर्डकडून सामोरं जाईल त्याला DK दिनेश कांबळे. पॅटर्न बॅटच्या मध्ये फुल टॉस आहे, लाफ केलंय. चक्रव्यूह बनवायचा होता जेलच्या रूपाने त्या ठिकाणी, मात्र त्या फुल टॉसचा समाचार घेत आहेत या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर. 3रा षटकार या इनिंग मधला येतोय आणि धावसंख्येला आकार दिलाय ते सरळ 23 या धावसंख्येवर. तर प्रशांत संजय पाटील आणि त्यांचे सहकारी बँड पथक. हा प्रसाद काय बोलायचं आहे? निश्चितच, कारण याच विभागात नाही 2 खेळाडू जो आपण पाहतो, अनंत वाघ, परत दिनू कांबळे, त्याला दिनू नावाने टोपण नाव, त्याच्यानंतर प्रदीप कोळेकर, असे काही खेळाडू आहेत जे उद्योन्मुख खेळाडू आहेत. हल्लीच्या 2-3 वर्षाचा तुम्ही इतिहास जर मागे वळून पाहिला तर या खेळाडूंनी भरपूर प्रगती करून आता आपलं एक नाव आपलं सिद्ध केलं आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. त्यापैकी हा एक खेळाडू डाकुर आता फलंदाज, एक प्रतिभाशाली खेळाडू दिनू कांबळे. गुड. नवीन खेळाडू आता टेनिस क्रिकेटमध्ये येत आहेत आणि आज टेनिस क्रिकेटचं सुवर्ण अक्षर लिहिण्याचा प्रयत्न, कारण एक काळ असतो, एक काळ जातो, दुसरा काळ येतो. कालाय तस्मै नमा. नवीन पिचेरी आपल्याला बघायला मिळतात. जसं ठाणे आणि रायगडचा आपण सामना पाहिला. आकाश तरीकरनी हृदयामध्ये फार मोठं स्थान निर्माण केलं. काकांची मी काल जात असताना तेच बोललो, रायगडला यावर्षी नक्की मी येईन समालोचनासाठी. तर असं जर टॅलेंट आणि अशी जर गुणवत्ता असेल तर नक्की मला बघायला आवडेल, कारण त्याचे बुलेट शॉट 2 गॅपमधून काढले तेच त्यांचा दर्जा आणि क्लास दाखवून गेले. जयशी चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळत होती. दर्शकांच्या माहितीसाठी आमदार संजय पोतनीस या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाही उपस्थित आहेत. आमचे माजी नगरसेवक गंभीरराव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवर व्यासपीठावरून जबरदस्त क्रिकेट एन्जॉय करतायत. धावसंख्या झाली 23. अजूनही 29 धावांची गरज आहे मैदानावर. षटक खेळलं जात आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. राहुल आता 3रं षटक घेऊन येत आहेत. बोलायचं
व्यासपीठावर अंबरनाथचे नगरसेवक तुळशीराम चौधरी म्हणजे नंदू चौधरी जे थोरले बंधू आहेत तुळशीराम चौधरी काटेच आहेत त्यांचं मी हार्दिक स्वागत करत आहोत. धन्यवाद. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप होता. जागा द्याल, रूम द्याल असा आउटसाइड द ऑफ स्टंप तर अशा पद्धतीने फटके मॅगीच्या बॅटमधून येणार. चौकार, धावसंख्या 27. बघायचं कमबॅक कसं करतोय राहुल सावंत. चांगले गोलंदाज आहेत मात्र मॅगी बरोबर बघायचं या ठिकाणी ते कुठल्या पद्धतीने कॉन्टेस्ट दाखवत आहेत. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस आपण बघतोय. वाईडिश मिडॉन आणण्यात आलेला आहे. हो एज आहे मात्र क्षेत्ररक्षक थोडेसे मागे होते. जावेद सिंगल पूर्ण होते. स्विंग गोलंदाजी आता आपल्याला बघायला मिळते सातत्याने या ठिकाणी. वारंवार डावकर आणि उजवा फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षामध्ये बदल बघायला मिळते. थोडासा वेळ या ठिकाणी जाणार बट नॅचरली लेफ्ट आणि राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे मागे सिंगल पूर्ण करतायत. धावसंख्येला पुढे आकार दिला. 28 स्ट्राईकवर होते DK दिनेश कांबळे अपकमिंग यंगस्टर. जसं उल्लेख केला प्रसादनी आता हे नवीन खेळाडू क्रिकेटचा इतिहास लिहिण्यासाठी सज्ज आहेत सुवर्ण अक्षरात आणि त्या पद्धतीने परफॉर्मन्स. एक षटकार त्यांनी दाखवला होता मागच्या वेळेला. सावंत हो चेंडू स्ट्रेट होता या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न. बीट होत आहेत. रिव्हर्ससाठी सज्ज झाले होते. बीट होत आहेत त्या ठिकाणी. बघा स्वतः ड्रिल करून दाखवत आहे. हा चेंडू मी कव्हरकडे खेळू शकलो असतो. कव्हर एक्स्ट्रा कव्हरकडे. राहुल सावंत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे कव्हर करेपर्यंत दुसरी लॉग. आता वॉट अ फिल्डिंग. अप्रतिम क्षेत्ररक्षण गौरव याच्या मार्फत. अप्रतिम अशी कमिटमेंट आपण ग्रामीणच्या माध्यमातून सुद्धा पाहिली होती. गौरव शुक्ला प्रकाश शुक्ला जी इथे असते तर आहे तिथे आनंदित होतील उद्योजक. यंगस्टर्स हळूहळू पुढे येत आहेत. त्यांचं टॅलेंटही बघायला मिळते. त्यांचा पोटेन्शियल सुद्धा बघायला मिळतंय. धावसंख्या झाली ती 29. 52 दबाकराचे सामना जिंकण्यासाठी षटक मैदानावर सुरू आहे. राहुल सावंतच्या रूपाने तिसरं लॉफ केला. ऑन साइडला जागा मिळते आणि मॅगीच्या मार्फत अजून एक खतरनाक षटकार. धावा आधीच कमी आहे आणि अशा वेळेला अशी गोलंदाजी नक्कीच मागत पडू शकते SP11 संघाला. संघाची धावसंख्या पोहोचली 35 वर. आता फक्त मैदानावर धावा हवेत 17. बोल प्रसाद. तत्पूर्वी आपण पाहतो की ही स्पर्धा फक्त खेळाडूंसाठी नाही तर प्रेक्षकांसाठी सुद्धा स्पर्धा आहे. कारण जे प्रेक्षक सीमारेषेच्या बाहेर षटकारला झेलमध्ये कन्वर्ट करतात त्यांना सुद्धा पारितोषिक आम्ही तिथे देत आहोत. तर जयेश पार्टी आहेत ते आमचे अंबरनाथचे एक प्रेक्षक ज्यांनी हा झेल स्वीकारला आहे. आमच्या कमिटीच्या वतीने एक आकर्षक एक पॉकेट भरलं जातं. एक 500 रुपयाचं ते पारितोषिक आणि त्याचबरोबर अविनाश मात्रे चोळेगाव यांच्याकडे एक आकर्षक टी-शर्ट दिलं जाते. तर मी विनंती करतो जयेश पार्टे यांनी यायचं आहे व्यासपीठावर पारितोषिक स्वीकारायचं आहे. विकी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते या प्रेक्षकाचा सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर अजून एक प्रेक्षक आहेत जे उल्हासनगरहून इथे आलेत. त्यांनी सुद्धा एक झेल पकडला आहे सीमारेषेच्या बाहेर. कौशल शेख यांनी सुद्धा यायचं आहे वरती. त्यांचा सुद्धा ते सन्मान आम्ही करत आहोत. आमच्या कमिटीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर अविनाश मात्रे चोळेगाव यांच्याकडनं एक आकर्षक टी-शर्ट. धन्यवाद. पुन्हा एकदा सामनाकडे वळूया. अजूनही 17 धावांची गरज. षटक तिसरं मार्गस्थ. सावंत पुढचा चेंडू घेऊन चेंडू बॅटम पॅचच्या मध्ये ऑन साइडला बॉटम हँडचा वापर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक जज नाही करू शकले या ठिकाणी. रमेश पाडल तर मॅगी 12 चेंडू मध्ये खेळतायत मैदानावरती. 31 या धावसंख्येवर. डेंक्सी टॉली मैदानावरती. मॅग्निफिसंट बॅटिंग. मात्र मला असं वाटतंय मॅगीची फलंदाजी चांगलीच झाली वादत नाही. दुसऱ्या बाजूला जे गोलंदाजीचं डिसिप्लिन असायला पाहिजे ते स्पेसिफिकली बघायला मिळालेलं नाहीये. असलमनी 9 धावा दिल्या. संदीप पवारनी 14 धावा दिल्या. राहुलनी 16 धावा दिल्या. घे प्रसाद घे.
व्यासपीठावर आमचे मान्यवर उपस्थित आहेत नितीन पाटील, युवासेना पनवेल तालुका अधिकारी यांना विनंती करतो की तुम्ही पुढे यायचं आहे आणि मी विकी पाटील यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. विकी पाटील यांना विनंती करतो आपल्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. नितीन पाटील पनवेल तालुका अधिकारी युवासेना यांचा सन्मान करतील विकी पाटील. त्याचबरोबर घणसोलीचे नगरसेवक आमच्या सोबत व्यासपीठावर आहेत, संजय अंकल, त्यांचा सुद्धा इथे सन्मान करण्यात येईल. घणसोलीचे नगरसेवक संजय अंकल यांचा सत्कार करतील विकी रमेश पाटील. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. तर स्क्रीनवर विकी रमेश पाटील यांना बघू शकता. लोकनेते रमेश रतन पाटील यांचे चिरंजीव मान्यवरांचा सत्कार घेत असताना अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 13 धावांची गरज. सामन्याला कलाटणी मिळू शकेल का? जो सामना इच्छापूर्ती आणि दारोळमध्ये आपण पाहिला होता तसा सामना प्रसाद या ठिकाणी बघायला मिळेल. हो निश्चितच, कारण आपण नेहमीच म्हणतो की शेवटच्या चेंडूपर्यंत आपण कधीच भाकीत करू शकत नाही की सामना कोणाच्या बाजूला टर्न होऊ शकतो, कारण अनिश्चितता भरलेला असा हा खेळ तुम्हाला पाहिल्यामध्ये क्षणाक्षणाला उत्कंठा वाढते असं वाटतं होतं. कारण समोरचा संघ आनंद मोहडे, आनंद असे भरपूर दिग्गज खेळाडू होते ज्यांनी ज्युनियर प्रीमियर लीगमध्ये सुद्धा चांगला परफॉर्मन्स दिला. त्या संघाला सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत वेटीस धरलं होतं. त्यामुळे अजूनही सामना बॅलन्स आहे दोन्ही संघाच्या बाजूला असं मी म्हणेन. सामना बॅलन्स आहे असं म्हणणं आहे प्रसाद याचं. बघूया दोन्ही संघ काय परफॉर्मन्स दाखवत आहेत, कारण मंदारची ती चर्चा चालू आहे. पाणी पित असताना पाणी प्यायले नाहीत तर ते सगळ्यांनी चर्चा केली आहे. स्पेसिफिकली मंदार, असलम, जावेद हे जुने खेळाडू आहेत. आपला अनुभव या ठिकाणी ते दाखवायचा प्रयत्न करतील. त्यांना माहिती आहे सामना एखादा षटक चांगलं पडलं तर आपण सामन्यामध्ये येऊ शकतो. गोलंदाज आता आपण बघतोय मैदानावर आलेले आहेत. असलम शेख यांनी पहिल्या स्पेलमध्ये 9 धावा देत असताना 1 गडी बाद केलाय आणि त्यांचा सेकंड स्पेल आणि संघासाठी मैदानावर आपण बघतोय 5वं षटक सुरू आहे. 12 चेंडू 13 धावा. हार्दिक शुभेच्छा मान्यवरांमार्फत, प्रेक्षकांमार्फत. असलम शेख चेंडू बॅट पॅटच्या मध्ये बॉटमॅन ऑन साईडला खेळलेत, कोणी नाहीये सर्कलच्या आतमध्ये. डीप मधून फिल्डर फार वेगाने येतात त्या ठिकाणी. 1च धाव. अजूनही 12 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. संदीपने 1 षटक टाकलं. असलमचे सेकंड स्पेल चालू आहे. राहुलने 1 षटक टाकले. शेवटचा षटक कंपल्सरी नवीन गोलंदाजाला आणावं लागेल. 4 गोलंदाज कंपल्सरी तुम्हाला मिनिमम या ठिकाणी खेळवायचे आहेत आणि त्यामुळे नवीन गोलंदाज कोण येतोय याच्याकडे या ठिकाणी बघावं लागेल. धावसंख्या 40. 12 धावा पाहिजेत. चेंडू शिल्लक आहेत 11. स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे अनंत बाग उर्फ मॅगी. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस या ठिकाणी सातत्याने आणतायत मंदार गरुडे. हा त्यांचा एक अभ्यास आहे स्वतःचा. तुम्ही बघू शकता आमच्या ड्रोन कॅमेरामधून हा क्षण या ठिकाणी सुंदर पद्धतीने टिपलेला आहे NBCच्या आमच्या कॅमेरामॅननी. आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं स्टेडियम कसं असेल त्या पद्धतीने हा स्टेडियम आपल्याला प्रीमियर कॉलनीचं एक ग्राउंड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते, जिथे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2016 खेळलं जात आहे. 11 चेंडू 12 धावा. हो बीट होत आहेत. स्वतः मंदार जातोय त्या ठिकाणी सिल मिडॉनला. चांगली गोलंदाजी. चेंज ऑफ पेस. असलमकडे अनुभव आहे. तो अनुभव या ठिकाणी पूर्णपणे पणाला लावतायत. त्यांना माहिती आहे जर आपण चांगला परफॉर्म केलं अजूनही तरी आपण सामन्यामध्ये येऊ शकतो आणि एक फाईट या ठिकाणी देऊ शकतो. दहा चेंडूमध्ये 12 धावांची गरज. चेंडू लॉफ केला. जेल असू शकतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. फलंदाज बाद. असलम महत्वाची विकेट या ठिकाणी मॅगीची. तर चेंडू शिल्लक आहेत 9 आणि धावा अवैध 12. मॅगी परत आहेत. मॅगीने धावा केल्या मैदानावरती. 32 धावा कुठले? 32 धावा कुठले आहेत? राजदीप मला सांगतील चेंडू किती खेळलेत ते. मात्र मैदानावर एकंदरीत त्यांच्या मार्फत षटकार सुद्धा बघायला मिळाले. एकंदरीत 3 आणि मैदानावर चौकार मारले त्यांनी 2 आणि 14 चेंडूमध्ये तब्बल त्यांनी धावा केलेत मैदानावरती आपण बघतोय ते म्हणजे
तर पुन्हा एकदा ते रिकन्साईल करतायत एक्झॅक्टली धावा किती झालेत. जेल असू शकतो, सर्कलच्या आतमध्ये आहे, मात्र एकच धाव मिळणार. चांगली गोलंदाजी असलमने पहिल्या स्पेलच्या कंपॅरिझनमध्ये हे स्पेल अतिशय चांगल्या पद्धतीने एक दर्जेदार जशी त्यांची ओळख आहे त्याच दर्जाने गोलंदाजी या ठिकाणी केली असं म्हणायला हरकत नाही. मैदान एकंदरीत चेंडू बाकी आहेत आता 8 आणि धावा अवेत मैदानावरती आपण बघतोय 11. 8 चेंडू 11 धावा. नवीन फलंदाज आहेत प्रदीप, डीके आणि प्रदीप उजवे फलंदाज आहेत, डीके हे डावखुरे फलंदाज आहेत. बघायचं कुठपर्यंत येत आहेत. मात्र सामन्यामध्ये हळूहळू आता शिवाजी या ठिकाणी SP हा संघ या ठिकाणी येतोय असं म्हणायला हरकत नाहीये. 8 चेंडू आणि धावा अवेत 11. हो, या ठिकाणी खाली राहतोय चेंडू, अपील काय झालेलं नाही, मात्र चेंडू फ्लाय होते त्या ठिकाणी गलीमध्ये, कव्हर करेपर्यंत सिंगल कंप्लीट होते. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा अवेत अजूनही 10. चांगली गोलंदाजी असलमने अप्रतिम या ठिकाणी चाणक्य नीती वापरून गोलंदाजी केली. शेवटच्या क्षणापर्यंत पदाला ते बघतायत काय चाललं असेल फलंदाच्या डोक्यात आणि त्या पद्धतीने बांधून ठेवायचा प्रयत्न करतायत. कारण दुसरं या ठिकाणी चौथं षटक जेव्हा सुरू झालं तेव्हा 13 धावांची गरज होती 12 चेंडूंमध्ये. स्ट्राईकवर DK 7 चेंडू आणि धावा अवेत 10. चेंडू ऑफ साईडला गॅप मध्ये खेळलेत. मुकेश आहेत संघनायक स्वतः झेप घेऊन चेंडूला अडवायचा प्रयत्न अडवलेला आहे त्या ठिकाणी, मात्र 2 धावा मिळतील. आणि या 2 धावा मिळालेत असं वाटलं होतं DK की चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, मात्र 2 धावाने धावसंख्या सरकते ती 24-40 वर. अजूनही 8 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 6 चेंडू 8 धावांची गरज. याच्यानंतर होणारा सामना श्रेयस आणि दारुल 11 टॉस झालेला आहे आणि दारुल 11 या संघासाठी प्रेक्षकांनी जो पाठिंबा दिलाय या ठिकाणी तुमचं हृदयातून आभार मानावं तेवढं कमी आहे. त्याच पाठिंबाची आम्ही अपेक्षा करतोय. श्रेयस 11 यांच्या समोर हा संघ परफॉर्म करेल. मागच्या वेळेला 42 धावा असताना सुद्धा त्यांनी इच्छापूर्ती या प्रोफेशनल 11ला पराभूत केलंय, मात्र आता वेळेला श्रेयस 11 त्यांच्या समोर आहे आणि बघायचं ते कुठल्या पद्धतीने परफॉर्म करतात या ठिकाणी. श्रेयसच्या माध्यमातून योगेश पेनकर, कृष्णा सातपुते, पंकज जाधव, इजाज कुरेशी, विजय पावले अप्रतिम गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मिळालं मुकेश गोयल, अफजल शेख, बबलू पाटील, तुकाराम कोंची, संदेश पारते, रफिक शेख, सतीश पाटारे आणि अभिजित दुधे असा हा संघ आहे. ओव्हरऑल अफजलचा संघ पाहिला तर 3 नावं असे आहेत: अतुल डोंबाळे, जय नाझरे, अविनाश रामगुडे. असं एकत्र एकेकाळी ते खेळायचे सगळे. अत्यंत विस्फोटक आणि घातक संघ म्हणून महाराष्ट्रामध्ये परिचित आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये भरपूर पारितोषिके जिंकले. प्रचंड दौरा, दुपारी इथे सामना, संध्याकाळी दुसरीकडे सामना, सकाळी दुसरीकडे सामना, असं सातत्याने दौरा अफजलने केलेत. चेंडू शिल्लक आहेत 6, धावा हवेत 8. त्यांचे विकेट्स बघूया किती गेले होते. 6 विकेट्स गेले होते आणि यांचे विकेट्स गेले आतापर्यंत मैदानावर आपण बघतोय ते 2. सामना टाय झाला तर विकेट्स बघण्यात येईल. गोलंदाज झाले ते मुकेश स्वतः, संघनायक मुकेश गावण आणि स्ट्राईकवर आहेत प्रदीप. 6 चेंडू 8 धावा. पहिला चेंडू फुलटा असेल, लॉफ केला ऑन साईडला चेंडू गावस्कर स्टँड मध्ये 6 धावांसाठी. डीजे 5 चेंडू 2 धावा. या षटकाने फार मोठा फरक पडलेला या ठिकाणी. पाच चेंडू मध्ये 2 धाबांची गरज. अजय याच्या षटकारामुळे फरक पडलाय. बॅटच्या मध्ये ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सामना जिंकलेला या ठिकाणी 8 विकेट राखून अभिनंदन सावकार लवीन यांचं. अप्रतिम बॅटिंग अनंत वाघ उर्फ मॅगी याच्या मार्फत आणि त्याच्यानंतर संदीप राठोड, दिनेश कांबळे आणि आता प्रदीप 3 चेंडू 10 धावा आणि सामन्याला विजय मिळवून देतात या ठिकाणी. प्रथम फेरीमध्ये त्यांचा सामना फाईट होईल, त्याच्यानंतर बघायचा द्वितीय फेरीमध्ये. आता दारुल 11 आणि श्रेयस 11 थोड्याच वेळात या ठिकाणी तुम्ही एन्जॉय करा.